बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोठी खेळी. शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जाते आहे. भाजपने यंदा कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर कब्जा करायचा असा चंग बांधला आहे. यासाठी भाजपने जय्यत तयारी केली असून ठाकरे बंधूंची कोंडी करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब भाजपकडून केला जातो आहे. आणि याचाच एक भाग म्हणून भाजपकडून मनसे आणि ठाकरे गटातील नाराज नेत्यांना गळाला लावले जाऊ शकते. हा धोका ओळखून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एक खास रणनीती आखली आहे. येत्या 23 डिसेंबरपासून मुंबई महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यास दोन्ही पक्षातील नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांपैकी एकाला संधी मिळणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर केल्यास मनसे ठाकरे गटातील नाराज नेते शेवटच्या क्षणी भाजपमध्ये जाऊ शकतात. हा दगाफटका टाळण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी युतीची घोषणा केली जाईल. 22 किंवा 23 डिसेंबर रोजी भव्य मेळावा घेऊन राज आणि उद्धव यांच्याकडून मनसे ठाकरे गटाच्या युतीची घोषणा होईल. त्यामुळे नगरसेवक पदाचे उमेदवार न मिळालेल्या नाराजांना भाजप किंवा शिंदे गटाशी वाटाघाटी करण्यासाठी फार वेळ मिळणार नाही. त्यामुळे संभाव्य बंडखोरी कमी होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.